श्रीमती अश्विनी निलेश अतकरे. नावातच ओळख आणि कार्यातच व्यक्तिमत्व आणि शब्दातच शक्ती असलेलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. MA BEd असणाऱ्या श्रीमती अश्विनी मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभ्यासक्रम सामग्री विकसक, प्रशिक्षक, अनुवादक आणि प्रूफ रीडर म्हणून त्यांनी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि CBM मुंबई येथे उत्कृष्ट कार्य केले आहे. साहित्य क्षेत्रात त्यांचा ठसा अधिकच उठून दिसतो. सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल येथे सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक साहित्यिक उपक्रमांना चालना दिली आहे. 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांना मिळालेला सन्मान त्यांच्या काव्य प्रतिभेची साक्ष देतो. त्यांच्या नावावर अनेक पुरस्कारांची शृंखला आहे. मानवता पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्त्रीभूषण पुरस्कार, अहिल्याभूषण पुरस्कार, युवा भूषण आणि साहित्य प्रभा पुरस्कार यांसारखे मानाचे पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव करतात. केवळ साहित्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी दूरचित्रवाणी क्षेत्रातही आपली छाप उमटवली. मेजवानी परिपूर्ण किचन या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग घेत अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या हस्ते सन्मानित होण्याचा मान त्यांनी मिळवला. बालसाहित्य आणि प्रबोधन क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. बालसृष्टी, आपडी थापडी आणि मनाच्या धुंदीत यासारख्या उपक्रमांमधून त्यांनी बालमनात सर्जनशीलतेची बीजे रोवली आहेत. 100पेक्षा अधिक काव्य स्पर्धांमध्ये सहभाग आणि यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे. समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या कलागुणांना दिशा दिली आणि आत्मविश्वास वाढवला. शिक्षण क्षेत्रातही आर्थिक अडचणींमुळे मागे राहणाऱ्या मुलींसाठी त्यांनी विशेष उपक्रम राबवले. कोविड काळातही त्यांनी थांबून न राहता ऑनलाईन प्रशिक्षण स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करत समाजाशी नाते जपले. शब्द, विचार आणि कृती यांच्या संगमातून समाजात सकारात्मक बदल घडवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच श्रीमती अश्विनी निलेश अतकरे. एक प्रेरणा, एक दिशा आणि एक सशक्त आवाज. आज सर्वच स्टार उत्कृष्ट सेवा कार्य व साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.